नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर आज राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या तारखेमध्ये काही बदल करण्याची तारीख बदल करण्याची माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर शेतकरी बांधवांमध्ये एक सतत प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता अखेर आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत येणं आपल्याला सर्वांनाच अपेक्षित असताना मात्र नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत आलेला नाहीये। त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये नाराजीचं वातावरण आता या ठिकाणी सरकारला देखील पाहायला मिळत आहे। मात्र आज शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खुश खबर आलेली आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी तारीख आणि जार या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे। मात्र तारीख काय आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तर अपडेट। त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर का नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता भेटलेला नसेल तर तो सुद्धा तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबत दिला जाणार आहे। मात्र त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रक्रिया या ठिकाणी शेतकरी बांधवांनो करावी लागणार आहेत। त्या शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता घेतलेला आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाहीये। त्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती मिळून जाणार आहे, अशी माहिती स्पष्टपणे आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो देण्यामध्ये आलेली आहे। मात्र ज्या शेतकरी बांधवांना पात्र असूनही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकरी बांधवांनी आपली तात्काळ ई-केवायसी पूर्ण करायची आहे। बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आधार कार्ड वरती जर का नाव तुमचं चुकीचं असेल ते सुद्धा दुरुस्त करायचं आहे आणि आधार कार्ड वरचा जर का पत्ता चुकीचा असेल तर त्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनो दुरुस्ती करायची आहे। त्याचबरोबर फार्मर आयडी कार्ड जर का तुम्ही काढलेलं नसेल तर फार्मर आयडी कार्ड सुद्धा काढून घ्या, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा दिला जाणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आता तुम्हाला सोपं सांगतो, जर तुम्हाला शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। मात्र तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता भेटला नसेल, पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटला नसेल तर तुम्हाला तातडीने बँक खात्याशी आधार लिंक करायचा आहे, तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। या सर्व प्रक्रिया शेतकरी बांधवांनो तुम्हाला पुनर्च करावी लागणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर का हे कामे केले आणि तुम्हाला नमोचा 8वा हप्ता भेटलेला नसेल तर तुम्हाला एकत्रपणे 2 हप्ते मिळणार आहेत, म्हणजेच की नमोचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता जमा झालाय त्या शेतकरी बांधवांनी काहीही काळजी करायची नाही। ज्या शेतकरी बांधवांच्या नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झालाय अशा शेतकरी बांधवांना काहीही करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, अखेर तुमच्या नेमकी खात्यावरती नमोचा 9वा हप्ता कधी जमा होणार आहे आता मी ती तारीख तुम्हाला पुढे 1 मिनिटामध्ये सांगणार आहे। त्यापूर्वी जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी सांगितलेली कामे तुमची पूर्ण नसतील तर हे कामे लवकरात लवकर पूर्ण करा, जेणेकरून तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पैशांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। तर आता पहा, तुम्हाला मी आता लगेच तारीख सांगणार आहे, वार सांगणार आहे, सर्व काय माहिती आता सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे। जार देखील निर्गमित झाला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता बघा तारीख काय आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी 1300 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यामध्ये आलेला आहे। जार क्रमांक जर पाहिला तर जार क्रमांक आहे शेतकरी बांधवांनो 3590/65/62 AB हा जार क्रमांक आज प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता येणाऱ्या 2 जुलै 2026। शेतकरी बांधवांनो तारीख पुन्हा एकदा ऐका, म्हणजेच की तारीख आता लक्ष देऊन ऐका, जेणेकरून तुम्हाला देखील नमोचा हप्ता या तारखेला जमा होणार आहे। बघा, 2 जुलै 2026 रोजी तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलेली कामे जर का तुमची पूर्ण नसतील
तर लवकरात लवकर ही कामे पूर्ण करा. तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला यूट्यूबवरती सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट म्हणजेच की माहिती मी सर्वात अगोदर तुमच्या म्हणजेच की आमच्या चॅनलवरती लोकसेवा 24 तास या चॅनलवरती देत असतो. त्यामुळे सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.